जिल्हा परिषद जळगाव शिक्षण विभाग डिजिटल अभ्यासक्रम निर्मिती इयत्ता 8वी विषय आधुनिक भारताचा इतिहास पाठ 6 भारतीय प्रबोधन 19व्या शतकात भारतामध्ये प्रबोधन युगास सुरुवात झाली। भारताला मध्ययुगाकडून आधुनिकतेकडे नेणारी प्रबोधन ही एक व्यापक चळवळ होती। सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रबोधनाचा आविष्कार झाला। त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। आपण या पाठाचा अभ्यास करताना खालील मुद्दे अभ्यासणार आहोत। भारतीय प्रबोधन, स्त्रीविषयक सुधारणा, जातीभेद निर्मूलनाची चळवळ, धर्म सुधारणा चळवळ, प्रबोधनाचे इतर क्षेत्रातील आविष्कार। भारतीय प्रबोधन भारतीय समाजातील कर्मकांडाचे स्तोम, अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचता, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे समाजाची प्रगती कुंठित झाली आहे। याची जाणीव सुशिक्षित भारतीयांना होऊ लागली। समाज मागासलेला असल्यामुळे देशाचे स्वातंत्र्य नष्ट झाले हे त्यांच्या लक्षात आले। देशाची उन्नती साधण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्ती कशा दूर करता येतील याचा विचार ते करू लागले। समाजाच्या व देशाच्या उन्नतीचा मार्ग ते शोधू लागले। भारत आधुनिक कसा होईल या संबंधी विचार मांडले जाऊ लागले। तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात। असे वैचारिक परिवर्तन पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गात प्रथम सुरू झाले। पाश्चात्य ज्ञानातून मिळणारे नवे विचार, नवी मूल्य या वर्गाने आत्मसात केली। स्त्रीविषयक सुधारणा 19व्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांची स्थिती दयनीय होती। त्यांना समानतेची वागणूक दिली जात नव्हती। त्यांना शिक्षण नाकारण्यात आलेले होते। स्त्रियांना आर्थिक व सामाजिक अधिकार नव्हते। बालिका हत्या, बालविवाह, जरट कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती, केशवपण, विधवा विवाह बंदी अशा दुष्ट प्रथांच्या त्या बळी ठरल्या होत्या। स्त्रीविषयक सुधारणा चळवळीने या प्रश्नांना हात घातला। सतीच्या निर्घृण चालीविरुद्ध राजा राममोहन राय यांनी केलेल्या आंदोलनामुळे सतीबंदीचा कायदा झाला। गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांनी हिंदू समाज व्यवस्थेतील स्त्रीविषयक अनिष्ट रूढींवर कडाडून टीका केली। ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत, म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत अशा शब्दात त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली। समाजाचा रोष पत्करून सुद्धा त्यांच्या पत्नी सावित्रीबाई
या शाळेत शिकवत असत. जगन्नाथ शंकर शेठ, ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडिता रमाबाई इत्यादी समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाच्या कामी मोठे योगदान दिले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात एक बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी मुंबईत नाभिकांचा एक संप घडून आणला. स्त्रियांच्या संदर्भातील विविध समस्या सोडवण्यापुरते महात्मा फुले यांचे प्रयत्न मर्यादित नव्हते. स्त्रियांना दुय्यम लेखणारी पुरुषी मनोवृत्ती बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नांचेच एक फळ म्हणजे ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना 1882 हा ग्रंथ होय. बुलढाणा परिसरातील एका मराठमोळ्या कुटुंबातील या स्त्रीने अत्यंत झाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. चूल आणि मूल या क्षेत्रापुरते स्त्रीला मर्यादित ठेवण्याच्या वृत्तीस गोपाळ गणेश आगरकर यांनी कडाडून विरोध केला. मुलामुलींना एकसारखेच शिक्षण दिले पाहिजे असे त्यांचे मत होते. सार्वजनिक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने वावरू शकली पाहिजे हा विचार त्यांनी ठासून सांगितला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला. त्यांच्या प्रयत्नांतूनच 20व्या शतकात पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ उभारली. त्यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. पेरियार रामस्वामी नायकर यांनी दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध केला. तसेच स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या खर्चिक विवाह पद्धतीचा त्यांनी धिक्कार केला. पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. त्यांच्या चळवळीत अनेक स्त्रिया सहभागी होऊ लागल्या. या चळवळीमुळे स्त्री सुधारणा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचू लागली. स्त्री सुधारणा चळवळीमुळे अनेक अन्यायकारक प्रथा बंद झाल्या. स्त्रियांना समानतेने वागवले पाहिजे ही दृष्टी वाढू लागली. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांचे कर्तृत्व फुलून येऊ लागले. जातीभेद निर्मूलनाची चळवळ. भारतीय समाजात जाती व्यवस्था प्रचलित होती. विषमता, शोषण, अन्याय यावर जाती व्यवस्था आधारलेली होती. भारताची प्रगती साधायची असेल तर जातीभेदाचा अडसर दूर व्हायला हवा हे समाज सुधारकांनी ओळखले. लोकहितवादी महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, स्वामी दयानंद सरस्वती, नारायण गुरु, वीरेशलिंगम पंतलू यासारख्या सुधारकांनी जातीव्यवस्थेतील दोषांवर कडाडून हल्ला केला. महात्मा फुले यांनी दलितांसाठी शाळा काढल्या. आपल्या लेखनाद्वारे त्यांनी दलितांमध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाच्या संधी फक्त उच्चवर्णीय पुरुषांपुरत्या मर्यादित न ठेवता दलित वर्ग व स्त्रिया यांना शिक्षणाच्या सर्व संधी मिळाल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
आपल्या चळवळीद्वारे त्यांनी सामाजिक समता व न्याय ही मूल्य समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. नारायण गुरु यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये सुधारणा चळवळ उभारली. त्यांनी आंतरजातीय विवाहाच्या मार्गाने जातीभेद नष्ट करण्याला महत्त्व दिले. दलित चळवळीचा विचार पुढे आपण स्वतंत्रपणे करणार आहोत. धर्म सुधारणा चळवळ. भारतात काही सुधारणावादी संस्था स्थापन झाल्या. त्यांनी समाज सुधारणा व धर्म सुधारणा यांना चालना दिली. राजाराम मोहन राय यांनी बंगालमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाचे अनुयायी ईश्वर एकच आहे असे मानत असत. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा स्थापन केली. जाती संस्थेला विरोध हे या संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. न्यायमूर्ती म. गो. रानडे, डॉक्टर रा. गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती कृ. तेलंग हे प्रार्थना समाजाचे नेते होते. प्रार्थना समाजाने वारकरी संप्रदायाची शिकवण आधारभूत मानली. कर्मकांडांऐवजी भजन व प्रार्थना हा ईश्वर पूजेचा मार्ग सांगितला. स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईत आर्य समाज स्थापन केला. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांनी मानवाची सेवा हाच खरा धर्म आहे ही शिकवण दिली. या संस्थांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीव्यवस्था इत्यादी दोषांवर टीका केली. धर्मग्रंथांवर अंधविश्वास ठेवण्याऐवजी सद विवेकबुद्धीवर विश्वास ठेवण्याची शिकवण या संस्थांनी दिली. रामकृष्ण मिशन, आर्य समाज आणि थिओसॉफिकल सोसायटी या संस्थांनी जगाला भारतीय संस्कृतीची थोरवी सांगितली. शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. शीख समाजात या संस्थेने शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणण्याचे काम केले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादाची परंपरा चालू ठेवली. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला प्रारंभ केला. त्यांनी बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. पुढे याचेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. मुस्लिम समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी यांना त्यांनी विरोध केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. प्रबोधनाचे इतर क्षेत्रातील आविष्कार. सुधारणेच्या चळवळींप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना, तर विज्ञानाच्या क्षेत्रात C.V. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते. अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली.
या काळात साहित्य व कलेच्या क्षेत्रात खूप बदल घडून आले. कादंबरीसारखा नवा साहित्य प्रकार उदयास आला. सामान्य स्त्री पुरुषांच्या जीवनाचे चित्रण साहित्यातून घडू लागले. विचारांना चालना देणारे निबंध लिहिले जाऊ लागले. निसर्ग सौंदर्य, राष्ट्रप्रेम, मानवी भावना यांचा आविष्कार प्रादेशिक भाषांमध्ये होऊ लागला. कथा कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला. या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या. या लेखनातून स्त्रीमन प्रभावीपणे व्यक्त होऊ लागले. नवी वृत्तपत्रे व मासिके ही समाज सुधारणा व राजकीय जागृतीची वाहक ठरली. साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली. संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले. राष्ट्रीय चळवळीत सुद्धा संगीत कलेचा वापर केला गेला. मराठीत संगीत नाटके सादर केली जाऊ लागली. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवी चित्रकला पुढे आली. अजिंठा शैली, मुघल व पहाडी लघुचित्रशैली यांचे या काळात पुनरुज्जीवन झाले. स्थापत्यावर पाश्चात्य शैलीचा प्रभाव पडून नव्या संमिश्र शैलीचा उदय झाला. विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे भारताच्या प्रगतीसाठी असणारे महत्त्व लोकांना उमगू लागले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कारही महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तिचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. प्रेरणा श्री कौस्तुभ दिवेगावकर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जीप, जळगाव. मार्गदर्शक श्री भास्कर पाटील साहेब, शिक्षणाधिकारी, जीप, जळगाव. श्री आदिनाथजी वाडकर साहेब, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जामनेर. श्री विष्णुजी काळे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, फत्तेपूर. श्री आर पी दुसाने साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, जामनेर. श्री एम डी उमाणे साहेब, केंद्र प्रमुख, तोरनाडे. संकलन निर्मिती श्री जालिंदर जगन्नाथ हराळे, पिंपळगाव पिंपरी, तालुका जामनेर.